आणि किसन गावंडे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु प्रश्न असा आहे की किसन गावंडे आपला अर्ज मागे घ्यायला तयार आहे, परंतु जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक आहे आणि हजारीपाट परिसरामध्ये किसन गावंडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहे। प्रभाग क्रमांक 13D मध्ये भाजपनं 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिला होता। काल सायंकाळी किसन गावंडे यांना मेसेज आला की तुमचा अर्ज जो आहे तो मागे घ्यायचा आहे। ही माहिती जशी त्यांच्या समर्थकांना कळली त्यानंतर समर्थक आक्रमक झाले आणि आज हे दृश्य आपल्या समोर आहे। महिला आणि पुरुष जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे। घराला कुलूप लावून घेतला आणि किसन गावंडे यांचा संपूर्ण परिवार आता थोड्या वेळापूर्वी किसन गावंडे यांची मुलगी जी आहे ती हात जोडून विनंती करत होती की आमच्या परिवाराचा एकही सदस्य आज सकाळपासून बाहेर पडला नाही, आम्हाला घराच्या बाहेर पडू द्या। परंतु कोणीही कुलूप सोडायला तयार नाही, कुलूप काढायला तयार नाही, लॉक काढायला तयार नाही। फक्त परिणय फुके यांना आतमध्ये प्रवेश दिला आणि त्यानंतर घर पुन्हा एकदा लॉक करून घेतलेला आहे। आता नेमका तोडगा काय निघतो, कारण की जवळपास 3-3.5 तास झाले हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी सुरू आहे। शक्यता आहे कारण की एखाद्याला घरात डांबून ठेवणे हे कशा प्रकारे पक्ष घेतं, कारण की पार्टी विथ डिफरन्स असं भाजपला म्हटलं जातं आणि भाजपचे नेते जे आहे किसन गावंडे ते आपला अर्ज मागे घ्यायला तयार आहे, कारण की त्यांचा एबी फॉर्म कालच रद्द झालेला आहे। परंतु लोक जे आहे त्यांच्या परिसरातले लोक जे आहे ते आक्रमक आहे आणि ते मात्र आपला अर्ज घेऊ दिला जात नाही आणि अर्ज घ्यायला जाऊ नये म्हणून सकाळी कारण की आज अशी माहिती होती की 9-9:30 वाजता किसन गावंडे घराच्या बाहेर पडणार आणि उमेदवारी अर्ज मागे घ्यायला निघणार आहे। परंतु ज्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी जमले आणि एकच की घराच्या बाहेर पडून सुरुवातीला त्यांच्या बेडरूमला लॉक करण्यात आलं आणि नंतर त्यांचा संपूर्ण परिवार घरात आहे, त्या घराला लॉक करण्यात आलं आणि आता संपूर्ण परिवार घरामध्ये आहे। आपण हे दृश्य जर बघितले तर त्यांचे वडील किसन गावंडे यांचे वडील जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचा संपूर्ण परिवार जो आहे तो आत आहे आणि त्यांना वारंवार कन्व्हिन्स केलं जात आहे। कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी किसन गावंडे यांची चर्चा सुद्धा केली जाऊ शकते, बोलणं करून दिलं जाऊ शकतं आणि त्यासाठीच हे प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। मी बाहेरचं एकदा दृश्य दाखवतो। मग एकीकडे चर्चा सुरू आहे, आज परिणय फुके आहे, बाहेर सगळे कार्यकर्ते जे आहे ते अक्षरशः ठाण मांडून बसलेले आहे। हे बघा हे सगळे कार्यकर्ते जे आहे ते ठाण मांडून बसलेले आहे आणि मागणी करत आहे की ते कुलूप जे आहे जे लॉक लावण्यात आलेलं आहे ते तोडण्यात आलेलं आहे। बा पोलीस जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तैनात आहे। आपण हे या ठिकाणी दादा कधी काढणार कुलूप? परिणय फुके तुम्ही त्यांचे सिक्युरिटी गार्ड आहे ते त्यांना सुद्धा आत बंद केलेलं आहे? नाही, बंद नाही केले, येणार ते बाहेर। कसं काढणार? चाबी कोणाकडे आहे? ते माझ्याकडे नाही, ते ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती। परिणय फुके आत आहे? परिणय फुके जे आहे ते आत आहे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या प्रमाणात बघा या त्यांचा परिवार जो आहे तो या ठिकाणी आहे। किसन गावंडे यांच्या दोन्ही मुली माझ्यासोबत आहेत, त्यांना परत एकदा विचारतोय, तुम्ही हात जोडून विनंती करत होते, काय विनंती करत होते? मला सगळ्यांशी हीच विनंती आहे की कृपया करून पक्षाच्या विरुद्ध आपल्याला जायचं नाही आहे। पक्षाने जे निर्णय दिलेला आहे ते काही ना काही विचार करूनच दिलेला आहे आणि इलेक्शन लढणं न लढणं हे तर आयुष्याचा भाग असतंच, पण पक्ष हा या इलेक्शन पेक्षा मोठा नाही आहे आणि कृपया करून त्यांना वेळेत जाऊ द्यावे आणि नॉमिनेशन फॉर्म वापस घेऊ द्यावे। सकाळपासून एकाही जणाला बाहेर सोडलं नाही, बाहेर जाऊ दिलं नाही? माझे भाऊबंद, माझे काकांचे मुलं, माझे काका काकू सगळे बाहेर उभे आहेत, त्यांना सुद्धा आत येऊ देत नाहीये। कृपया करून लॉक उघडावे, आम्हाला सुद्धा बाहेर जाऊ द्यावा। कोण बाहेर आहे? आमच्या घरचे काही व्यक्ती बाहेर आहेत, त्यांना देखील घराच्या आत येऊ नाही देत आहे। माझे हस्बंड, माझे काका डोळ्यात अश्रू दिसले मला, का असं का रडा? जनतेचं प्रेम हे खूप मोठं आहे आमच्यासाठी, त्याच्यामुळेच आमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहे। पण भारतीय जनता पार्टीपेक्षा काहीच त्यांचा निर्णय अंतिम निर्णय। त्याची तयारी